चंद्राचा पूर्व्याचा खेळ घराणीची सोंगटी देवाविना माणसाची जिंदगानी एकटी जिंदगानी एकटी। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचे व्लॉग स्वामींच्या माझ्या युट्यूब चॅनलवर। माऊली तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना। आज वटपौर्णिमा, सर्व ताईंना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। आजचा विषय असा आहे की आपल्या घरामध्ये एकोपा टिकून ठेवण्यासाठी, घरातील जे वादविवाद असतात, भांडण असतात, ते मिटवण्यासाठी एक छोटासा उपाय गुरु माऊलींनी सांगितलेला आहे, तो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। उपाय छोटासा आहे पण प्रभाव खूप मोठा आहे। आणि घर म्हणजे वादविवाद होतातच, अनेक घरा परिवार म्हटलं की त्यात एक प्रकारचे एका वृत्तीचा माणूस राहतं का? हे 5 बोट आहेत आपल्या हाताची, हे 5 बोट आपली सेम आहेत का? नाही आहेत सेम। प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे असतात। 10 लोक असतील तर त्या 10 लोकांचे स्वभाव वेगवेगळे असणार आहेत। त्यामुळे आपण असं समजून राहायचं नाही की तो त्याने पण माझ्यासारखंच वागलं पाहिजे। त्यामुळे प्रत्येकाचे स्वभाव वेगळे असल्यामुळे घरामध्ये वाद हा नक्की होणार। वाद कोणाकोणामध्ये होतो? वाद बाप लेकांमध्ये होतो, सासू सुनांमध्ये होतो, नवरा बायकोमध्ये होतो, आणि मुलांचा पण वादविवाद चालू असतो। लहान जरी मुलं असतील, आपली लहान मुलं आहेत, आपण ते म्हणणार की ते भांडण करतात, पण काही वेळेस भांडण खूप टोकाला जातं। असे वादविवाद घरामध्ये सतत होत असतात। तर मग त्यासाठी काय उपाय आहे का? अशी काय स्वामी सेवा आहे का? ती सेवा मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये खूप प्रॉब्लेम चालू असतात। सासू सुनांचं का पटत नाही तर तू भाजी अशीच केली, मीठ कमीच घातलं, असं काय ना काहीतरी त्यांचं चालूच असतं। नवरा बायकोंमध्ये मतभेद होतात, विचार पटत नाहीत, भावाभावांमध्ये पण वैचारिक मतभेद असतात। तर मग आणि मुलांमध्ये अभ्यासाबाबतीत, ह्याच्या बाबतीत लहान भावाची मोठ्या भावांची चिडचिड होते, सासू सासऱ्यांमध्ये भांडण होतात। तर मग आपण काय करायचं? याला काहीतरी सोल्युशन तर पाहिजेतच, अशी काहीतरी स्वामी सेवा तर पाहिजेतच ना। आपण बऱ्याच सेवा करतो, पण याच्यामध्ये अशी एक सेवा आहे जी मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ती केल्यामुळे ह्याच्यामध्ये खूप चांगला फरक पडतो। 101% तुम्हाला याचा फरक पडणार आहे। तर ही सेवा काय आहे? ही सेवा आहे ऐक्य मंत्राची। ऐक्य मंत्र म्हणजे एकोपा, ऐक्य म्हणजे एकोपा। हा मंत्र म्हटल्यानंतर, ही सेवा केल्यानंतर स्वामींची आपल्या घरामध्ये एकोपा निर्माण होणार आहे। प्रत्येकाचे मतभेद जे होतात ते मतभेद हळूहळू नष्ट होणार आहे आणि प्रत्येकाला प्रत्येकाचं मतभेद समान होणार आहे। म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाचे विचार पटणार आहेत आणि भांडण तंटा जे होतं, मतभेद अक्षरशः कधी कधी इतके भांडण तंटे होतात की पूर्ण ते भांडण टोकाला जात असतं। नवरा बायकोंचा असो, कशाचा असो, ते घटस्फोटापर्यंत पण जाऊ शकतं। आणि मग भाऊभावांचं असलं तरी ते विभक्त पण राहू शकतात, तंटा होऊन, भांडण होऊन। मग हे एकोपा तुम्हाला घरातला आपल्या टिकवायचा आहे। तर ह्यासाठी काय करायचंय? तर ऐक्य मंत्राचा उपाय करायचा आहे। ऐक्य मंत्र काय आहे? ही एक अशी स्वामींची सेवा आहे, ती नित्य नियमावलीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। तर ऐक्य मंत्राची सेवा तुम्ही जर केली तर 101% तुम्हाला ह्याचा रिझल्ट मिळतो आहे। पण तुम्ही ती मनापासून करायची आणि विश्वासाने करायची। ज्या घरातील गृहिणी आहेत, आई आहे किंवा बायको आहे, कोणी पण लेडीज ज्या आहेत, त्यांनी ही एक ऐक्य मंत्राची सेवा नक्की करायची। तर ही सेवा तुम्ही कशी करू शकता? तुम्ही अशीही रोज ऐक्य मंत्र म्हणून करू शकता किंवा संकल्पयुक्त अधिष्ठान करून तुम्ही ही सेवा करू शकता। मग संकल्पयुक्त सेवा करायची तर कशी करायची? संकल्प करायचा की मी ही सेवा 11 दिवस, 21 दिवस, 51 दिवस करणार आहे। अधिष्ठान करायचं, त्याचा संकल्प सोडायचा आणि मग ही सेवा पूर्ण करायची। आणि संकल्प करून जर नसेल करायची तर तुम्हाला रोज काय करायचं? संकल्प जर करायचा नसेल तर रोज संध्याकाळी दिवाबत्ती केल्यानंतर, धूप अगरबत्ती लावल्यानंतर तुम्हाला रोज 1 वेळा ऐक्य मंत्र म्हणायचा आहे। जेव्हा आपलं संपूर्ण कुटुंब घरात उपस्थित असेल, सगळे जे जॉबला गेलेले असतात ते घरात उपस्थित असतील, आपली लहान मुलं घरात उपस्थित असतील, सासू सासरे उपस्थित असतील, तेव्हा आपल्याला रोज 1 वेळा ऐक्य मंत्र म्हणायचा आहे। आणि संकल्प करून जर करायचा असेल तर संकल्प कसा सोडायचा? तर संकल्प कसा सोडायचा? तर संकल्प जर आपल्याला सोडायचा असेल तर एक तामण घ्यायचं, थोडंसं पाणी घ्यायचं, एक फूल घ्यायचं, अक्षदा घ्यायच्या, हळदी कुंकू घ्यायचं, हातामध्ये फूल घ्यायचं, अक्षदा घ्यायच्या, हळदी कुंकू टाकायचं त्याच्यावरती आणि पाणी सोडायचं त्याच्यावर। हातावर आपल्या पाणी सोडून ते पाणी आपल्याला तामाणामध्ये सोडायचं आहे, असा संकल्प करायचा। आणि ते करून झाल्यानंतर स्वामींना नमस्कार करायचा। महाराज, मी हा संकल्प, ऐक्य मंत्राचा संकल्प का करते हे स्वामींना सांगायचं। माझ्या घरात वादविवाद संपू देत, एकोपा टिकून राहू देत, सर्वांनी एकमेकांशी मिसळून राहू देत, एकमेकांचे भांडण नाही व्हायला पाहिजेत, आमच्या घरामध्ये संपूर्णपणे एकोपा टिकून राहू दे, असा संकल्प सोडायचा। आणि मग
प्रथम काय करायचं, संकल्प सोडल्यानंतर प्रथम आपल्याला स्वामी स्तवन म्हणायचं आहे. कोणताही संकल्प, कुठल्याही गोष्टीचा, कोणत्याही मंत्राचा, कसलाही संकल्प, तारक मंत्र असो, कोणताही संकल्प जर करून आपल्याला ती सेवा स्वामींची करायची असेल तर प्रथम स्वामी स्तवन म्हणायचं. स्वामी स्तवन एकदा म्हणायचं आणि नंतर आपल्याला 11 वेळा ऐक्यमंत्र म्हणायचा आहे. 11 वेळा ऐक्यमंत्र खूप छोटा आहे, 1-2 मिनिटं हार्डली लागतात त्याला. 11 वेळा ऐक्यमंत्र म्हणायचं आहे. नंतर आपल्याला 1 माळ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राची म्हणायची आहे आणि 1 वेळा यथा भक्ती तुमची जसा वाटेल तसं तुम्ही 1 वेळा किंवा 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही संकल्प करून ही सेवा, ऐक्यमंत्राची सेवा तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला संकल्प करून करायची नसेल तर तुम्हाला रोज संध्याकाळी सगळे संपूर्ण कुटुंब आपल्या घरात उपस्थित असताना दिवाबत्ती, धूप, अगरबत्ती, देवाची पूजा झाल्यानंतर आपल्याला रोज स्वामी स्तवन नाही म्हणायचं, रोज तारक मंत्र, 1 माळ स्वामी समर्थांचा जप आणि 1 वेळा ऐक्यमंत्र म्हणायचा. असं तुमचं रोज रुटीन चालू राहणार. ही झाली एक पद्धत. आणि दुसरी ऐक्यमंत्राच्या सेवेची दुसरी पद्धत आहे ऐक्यमंत्राचं अभिमंत्रित पाणी तयार करायचं. जसं आपण तारक मंत्राचं अभिमंत्रित पाणी तयार करतो त्या पद्धतीने ऐक्यमंत्राचं अभिमंत्रित पाणी तयार करायचं. हे पाणी कसं तयार करायचं तर तुम्हाला संकल्प सोडायचा आणि आपल्याला प्रथम स्वामी स्तवन म्हणायचंय. आणि स्वामी स्तवन म्हटल्यानंतर तुम्हाला एक तांब्या किंवा ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे. त्याच्यावर आपल्याला आपला उजवा हात ठेवायचा आहे. उजवा हात ठेवून संपूर्ण 11 वेळा ऐक्यमंत्र म्हणायचा आहे आणि नंतर ऐक्यमंत्र म्हणून झाल्यानंतर त्या पाण्यावरचा हात काढायचा, श्री स्वामी समर्थांचे एक जप माळ करायची आणि तारक मंत्र एकदा म्हणायचं आणि मग स्वामींना प्रार्थना करायची, महाराजांना प्रार्थना करायची. तुमचा उद्देश काय आहे ही सेवा करण्याचं हे स्वामींना सर्व सांगायचं. ऐक्यमंत्र तुम्ही का म्हणता, का सेवा केली हे स्वामींना सर्व, महाराजांना सर्व सांगायचं. आणि नंतर काय करायचं, ते अभिमंत्रित पाणी जे सेम तारक मंत्रासारखं ते अभिमंत्रित पाणी तुम्ही तुमच्या परिवारातील सर्व सदस्यांना प्यायला द्यायचं. काही लोकांच्या डोक्यात विचार येईल की ही मला कोणतं पाणी पाजते किंवा कसलं पाणी देते, तर तुम्ही अशी लोक जर विचार करणारे असतील आपल्या परिवारामध्ये तर तुम्ही जे तुमचं हांडा असेल, तुमचं पिंप, माठ असेल, ज्याच्यातलं पाणी तुम्ही सर्व पूर्ण कुटुंबातले लोक पिता त्याच्यामध्ये ते अभिमंत्रित पाणी टाकायचं. आणि ते पाणी टाकल्यानंतर जेवताना वगैरे किंवा असे तुम्ही सर्वांना ते पाणी प्यायला द्यायचं. त्या मार्गाने तुम्हाला ते अभिमंत्रित पाणी सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि ते पाणी फक्त एवढं लक्षात ठेवायचं की ते पाणी फेकून देता कामा नये कोणी इकडं तिकडं, कारण ते खूप पवित्रता असते, त्या अभिमंत्रित असतं ते पाणी, त्याचं महत्व खूप असतं. त्यामुळे ते पाणी इकडं तिकडं सांडायचं नाही, ओतून द्यायचं नाही, सगळ्यांच्या मुखामध्ये जाईल असं म्हणजे असं काहीतरी हे करून आयडिया करून ते सर्वांना पिता येईल असं अशा पद्धतीने ते पाणी त्याच्यामध्ये ओतायचं. 101% तुम्हाला थोड्या दिवसामध्ये तुम्हाला खूप छान फरक पडेल. प्रत्येकाचे मन जुळतील, प्रत्येका घरातला वादविवाद नष्ट होईल आणि एकमेकांविषयी प्रेम भावना निर्माण होईल. आणि थोडं आपण पण समजून घ्यायचंच असतं, कारण ह्या 5 बोट जसे सेम नसतात तसं आपल्या परिवारातील सर्व लोकांचे स्वभाव सारखे नसतात. व्यक्ती तितक्या प्रकृती ही एक रचना आहे. त्या पद्धतीची लोक सर्व घरात राहतात. कोण प्रेमळ असतं, कोण रागीट असतं, कोण पटकन बोलणार असतं, उद्धट बोलणार असतं, कोण विचार करून बोलणार असतं. त्यामुळे प्रत्येकाच्या स्वभावानुसार वागायचं, प्रत्येकाचं मन राखायचं, घरात वादविवाद होणारच नाही. आणि ही ऐक्यमंत्राची सेवा तुम्ही नक्की करा, नक्की तुम्हाला यातनं 101% रिझल्ट मिळणार आहे. आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलं आहे, दिंडोरीच्या पुस्तकामध्ये पण आहे, गुरुमाऊलींनी पण सांगितलं आहे, ऐक्यमंत्राचा प्रभाव खूप गोष्टीसाठी, निगेटिव्ह एनर्जी जरी घरात असेल तरी ऐक्यमंत्राचा प्रभाव त्याच्यावरही होऊ शकतो. आपल्याला ऐक्यमंत्र फक्त घरात एकोपा टिकवून राहण्यासाठीच नाहीये, तर बऱ्याच गोष्टींसाठी आपल्याला घरात सुख, शांती, भरभराट, लक्ष्मी प्राप्तीसाठी पण तुम्ही ऐक्यमंत्र म्हणू शकता. ऐक्यमंत्राची पॉवर खूप आहे. मंत्र छोटासा आहे, 1-2 मिनिटाचा आहे. तुम्ही रोज जरी म्हटला तरी त्याचा काहीही म्हणजे त्याचं नुकसानाचं तुमचं काही होणार नाही, झालं तर फायदाच होणार आहे. असा हा स्वामी सेवेतला ऐक्यमंत्राची सेवा तुम्ही नक्की करा, फरक तुम्हाला नक्की पडणार आहे. आपल्या घरातील वादविवाद विकोपाला जाईल असं होणार नाही. आणि जेवढं मिटवता येईल तेवढं प्रत्येकाने समविचाराने ते गोष्ट मिटवून टाकावी. हा एक छोटासा सल्ला मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ.